हाय हॅलो नमस्कार. शीतल ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचे मनपूर्वक स्वागत करते. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्याचा जावो हीच बाप्पा चरणी प्रार्थना. हे बघा आपल्या झाडाला किती छान फुलं आलेली आहेत. तर गुलाबाची फुलं आहेत. ते आज खूप वारा सुटला आहे. मनी प्लांट तुम्ही बघू शकता. गुलबास म्हणतात आमच्या इकडे शंकर पार्वतीची फुलं. तर मस्त आलेत बघा. हे बघा मस्त आलेत खाऊची पानं. ते पान बघा कसं आलंय आहे आतमध्ये. मस्त आले. इकडलं गेलं इकडे त्याच्यामध्येच दिसते. मनी प्लांट टाका असे लावलेत कुंड्यात ना. आता बघा इकडलं मनी प्लांट लावलेला आहे. इथं इकडल्या साईडला गॅलरी आहे आणि इकडल्या साईडला बघा एंट्रेन्स आहे. बघा ही पण बंद केले दरवाजा मी. आता बाकीचे कामाला सुरुवात करूया. तर किचन मध्ये आले. आता भांडे ती घासते. आता लय पसारा पडलेला हे बघा. सगळीकडे असा पसारा पडलाय बघू शकता. इथे शंभूराजेने बघा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ असं लिहिलेलं आहे. किती छान लिहिलेलं आहे बाळाने माझ्या. आज तर एवढी हवा सुटली का नाही. लय थंडी. तर मी सकाळी लवकर उठले होते. मी 5:30 वाजता उठले होते. देवपूजा करायची अजून देवपूजा नाही केली अजून. सगळ्यांचे नाश्ते झाले आणि मी डायनिंग टेबल सगळं आवरून घेतला. आणि गोळ्यांचे पाकिट आहेत ना, जे खाल्लेले आहेत गोळ्या औषधं, त्याचे पाकिट असे कट करून बाहेर टाकून दिले. नंतर ना सोफा आवरला, सगळीकडनं झाडून घेतलं. आज नाश्त्याला पोहे बनवले होते कारण की त्यांना सुट्ट्या असतात आणि शंभूराजूला बी लवकर कॉलेजला जायचं होतं. त्यासाठी मी पोहे आज बनवले होते. आज काय स्वयंपाक बनवलाच नाही. सकाळची सगळी कामं झाली. कपडे झाले, भांडे झाले, पुन्हा डायनिंग टेबल पुसून झाला. सगळीकडनं झाडून घेतलं व्यवस्थित सगळीकडनं. तोपर्यंत ह्यांनी आणि राजेश आले. मग मी आज गुरुवारी काय करत असते, गुरुवारच्या स्वयंपाकाला मसाले भात. रोज तेच खाऊन त्यांना कंटाळा आलेला असतो कारण की रोज टिफिनला चपाती भाजीच द्यावं लागते. त्याच्यामुळे गुरुवारच्या सुट्टीला मी डाळ भात किंवा मसाले भात बनवत असते. तर मसाला भातासाठी बघायचं मी साहित्य घेतले. कांदा, टॅमॅटो, बटाटे घेतले, कोथिंबीर घेतली, कढीपत्ता घेतला आहे. कच्च्या मसाल्यामध्ये इथं मी खोबरं, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि थोडंसं मीठ टाकून बारीक पेस्ट करून घेत असते मसाला. हा मसाला टाकलेला कच्चा भातामध्ये तर खूप भात छान लागतो. तर हे बघा कुकरमध्ये मी 1 पळी तेल टाकलं. तेल गरम झाले की त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकली. नंतर 1 चमचा जिरे टाकले. कढीपत्ता टाकून घेतला. कांदा टाकला आणि चांगला कांदा परतून घेतला. कांदा चांगला परतला की हा मी मसाला बनवून घेतलेला आहे ना, अद्रक, लसूण, खोबरं याचं सगळं मी मसाला टाकून घेतला. तुम्ही एकदा असं नक्की करून बघा. भात खूप छान लागतो. खिचडी भातासारखा लागतो, एकदम भारी. म्हणजे लग्नातला भात कसा लागतो तसा लागतो. 1-1.5 चमचा मी मिरची पावडर टाकली. हळद पावडर टाकली 1 चमचा. धना पावडर टाकली. नंतर बटाटा टाकलं आणि टोमॅटो टाकलं कट करून घेतलेलं. मिक्स करून घेतलं. आता इथं मी राशनच्या तांदळाचा भात करणार आहे. त्याच्यासाठी मी इथं 1 वाटी राशनच्या तांदळा इथं 3 वाटी पाणी घातलं कुकरमध्ये. आता पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत मी इथं तांदूळ आणि आता मी मसूर डाळ टाकली आणि ते सगळं स्वच्छ धुवून घेतलं. नंतर पाण्यामध्ये कुकरमध्ये 1 चमचा मीठ टाकलं चवीनुसार. आणि इथं बघा टेस्ट जास्त येण्यासाठी तुम्ही अर्धा
अर्धा पुडी मॅगी मसाला टाकल्यानंतरनं शेंगदाणे टाकले. शेंगदाणे सगळ्यांना आवडतात आमच्या इथं मसाले भातामध्ये. नंतरनं डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले ते टाकले. आता मिक्स करून घेते. मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर टाकली. नंतर आणि मिक्स करून घेतलं आणि आता मी कुकरला झाकण लावून घेते आणि याच्या 4 शिट्ट्या काढते. आता 4 शिट्ट्या होईपर्यंत मी सगळे भांडे घासून घेते. भांडे घासल्यानंतर सगळं किचन पुसून घेतलं म्हणजे कमी वेळात सगळं आपलं काम होतं. या छोट्या छोट्या टिप्समुळे आपलं किचन ही क्लीन राहतं. नवीन काय तुम्हाला शिकायचं असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. मी ते नक्कीच तुम्हाला बनवून दाखवीन. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा भात किती छान झालेला आहे तुम्ही बघू शकताय. आता मी ते एका साईडला शेंगदाण्याची चटणी घेतली, मसाला भात घेतला, थोडंसं टॅमॅटो घेतलं आणि ककडी घेतली. खूप छान झालाय भात. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.